नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जसं की तुम्ही कधी कोणाचा द्वेष करता का. म्हणजे जसं की लहानपणाचे दिवस आठवा. जसं की तुम्ही लहान होतात आणि तुमच्यासोबत काही वाईट गोष्टी घडल्या किंवा कोणी तुम्हाला मारलं किंवा तुम्हाला ओरडलं तर तुम्ही काय करायचे. तुम्हाला आठवतं का म्हणजे असं कधी झालं आणि तुम्ही त्या व्यक्तीसोबत खूप राग केला किंवा त्या व्यक्तीशी कधी बोललाच नाहीत है ना. लहानपणाचे तुमचे सपोज दिवस आठवा की तुम्ही 5 वर्षाचे होता, 10 वर्षाचे होता. जर आठवत असेल तर चांगलंच आहे, नसेल आठवत तरी काही कारण म्हणजे असं काय जबरदस्ती करू नका. म्हणजे मेंदूला त्रास नका देऊ. किंवा आजूबाजूला पण तुम्ही बघू शकता की जसं लहान पोरं असतात, आपण त्यांना ओरडतो वगैरे, ते थोड्या वेळात थोडं नर्वस होतात, असं थोडंसं असं म्हणजे रागाला सगळं करतात किंवा मग रडतात वगैरे, आणि मग नंतर ते परत त्यांचं जे डेलीचं रुटीन आहे ते फॉलो करतात है ना. पण आजच्या नॉर्मल आपल्या आयुष्यामध्ये कसं झालं की जसे आपण मोठे होतो किंवा जसं आपल्याला समजायला लागतं, हळूहळू आपण शिकतो वगैरे, आणि मग आपण एखाद्या स्टेटसला किंवा मग आपण एखाद्या लेवलला पोचतो आहे ना, की आपण पैसे कमावायला लागतो एक्झाम्पल. आणि मग नंतर मग काय कसं होतं की थोड्या गोष्टी आपण जसं पुढे जात जातो, आपल्याला एक गोष्टी भेटत जातात. सपोज एखादा नवीन मोबाईल किंवा नवीन घर, नवीन गाडी, एक्झाम्पल नवीन कपडे. मग आपण त्या गोष्टींमध्ये कसं होतं की एवढं गुरफटून जातो की मग काही लोक आपल्याला चांगला सल्ला देतात किंवा काही लोक आपल्याला ओरडतात. एक्झाम्पल म्हणजे आपल्या जवळचेच लोक ओरडतात, असे लांबचे लोक तर नक्कीच नाही ओरडणार, अनलेस अँड अंटिल जोपर्यंत तुम्ही काहीतरी मोठं काहीतरी चुकीचं काम नाही करणार तोपर्यंत. पण मग काय होतं की तेव्हा आपला इगो हट होतो की हा कोण मला सांगणारा, म्हणजे है ना, हा कसा मला सांगू शकतो, हा का माझ्यामध्ये लुडबुड करतोय है ना. अशा भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे होतात, म्हणजे जनरली बघायलाच भेटतात आसपास. तर मग कसं आहे की असं कोणावर रागवू नका. आणि कधी कोणाशी चला ठीक आहे थोडा राग येतो, आता ह्युमन बिईंग आहे आपण, आणि आपण थोडे मोठे पण झालो, त्यामुळे आपल्यामधला जो इनर जो आपलं चाइल्डच म्हणजे आपलं जे एक लहान मूल प्रत्येकामध्ये असतं आणि ते लपलेलं असतं कुठेतरी, तर त्याला तुम्ही तेव्हा ॲक्टिवेट करा किंवा त्याच्यासोबत तुम्ही मैत्री करा, आणि समोरच्याचा जो राग असेल किंवा तो तुम्ही विसरून जावा थोडा वेळ. कसे त्याच्यासाठी भरपूर सारे टेक्निक्स पण आहेत की जसं तुम्हाला कोण काय बोलतं आणि तुम्हाला राग येतो तर तुम्ही उलटे 100 आकडे बोला, म्हणजे 100, 99, किंवा मोठं ब्रिदिंग करा, थोडा वेळ थांबा आणि मग रिप्लाय करा. किंवा मग लगेच रिप्लाय करायची ते कधीच गरज नाही, कारण की जेव्हा तुम्ही लगेच रिप्लाय करता ना तेव्हा तुम्ही रागामध्ये रिप्लाय करताय ना. तर तुम्ही पहिले विचार करा आणि मग नंतर त्याच्यावर ॲक्शन घ्या. आणि कधीच म्हणजे कोणाशी तुम्ही तुमची मैत्री किंवा तुमचं नातं कधीच कोणाशी तोडू नका, कारण की त्याचा भरपूर वाईट परिणाम बघायला भेटेल तुम्हाला. म्हणजे जर खरंच तुम्ही ह्या गोष्टींना मानता किंवा त्याचा विचार करता तर ह्याचे खूप सारे वाईट पडसाद तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू उमटतील. कारण की खूप साऱ्या चांगल्या गोष्टी जेव्हा तुम्ही गोष्टी किंवा खूप सारी चांगली माणसं जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यामधून गमावता ना, त्याचे वाईट परिणाम तुम्हाला हळूहळू तुम्हाला स्वतःवर पण किंवा त्या समोरच्या व्यक्तीवर पण दिसतात. तर एक उदाहरण सांगेल मी, बघा पटतंय का. तर आमचा एक मित्र होता, म्हणजे खास मित्र होता जो लहानपणाचा, आणि असे आम्ही खास 3 मित्र होतो. तर मग कसं होतं की प्रत्येकाचे स्वप्न असतात, प्रत्येकाचे विचार असतात, तर त्यानुसार आपण वागतो, पुढे जातो. पण मग कसं होतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी लाईफमध्ये पटत नाही किंवा प्रत्येकाचे विचार वेगळे असतात है ना. तर त्यामुळे मग आपण त्या गोष्टींनुसार आपण पुढे जात राहतो. पण अशाच वेळी आपल्याला काही अजून पुढे आयुष्यामध्ये आपल्या प्रोफेशननुसार किंवा आपल्या विचारांनुसार पुढच्या आपली जी संगत असते तीच आपल्याला पुढे घेऊन जाते. तर त्या संगतीमध्ये आमचा जो एक मित्र होता तो खूप म्हणजे वेगळ्या दिशेला निघून गेला. त्याला आम्ही समजावलं वगैरे खूप पण मग कसं झालं की एक काळ आला की आम्ही पण समजावून थकलो. मग तो आमचा द्वेष करायला लागला. मग आमच्याशी बोलणं बंद केलं त्याने, आम्हाला म्हणजे भरपूर काय बोलायचं. मग आम्हाला पण तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं ना आम्हाला की अरे म्हणजे ह्या गोष्टीचे एवढे वाईट परिणाम होतील त्याच्यावर. तर मग तो व्यक्ती, त्याचं नाव घेणार नाही मी, कारण की कसं की कुणाच्या पर्सनल गोष्टीबद्दल आपल्याला बोलायचं नाही. पण मी एक्झाम्पल का देतो की हे क्लासिक एक्झाम्पल आहे की कसा म्हणजे एखाद्याच्या मनावर, एखाद्याच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे कोणाची आपण साथ सोडली तर तो व्यक्ती किती भरकटू शकतो. त्याला आपण वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला आपण नेहमी सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे भले तुम्ही पैशाची मदत नसेल करू शकत, पण एक मनाने, एक शरीराने तुम्ही त्याला साथ देऊ शकता. म्हणजे जोपर्यंत तो तुमच्यासोबत आहे किंवा तुम्ही त्याच्यासोबत आहात, त्याला
प्रयत्न करा तुम्ही, म्हणजे काही पण होऊन दे. तर असं झालं की म्हणजे तो व्यक्ती एवढा गुरफटला त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्यासोबत खूप साऱ्या वाईट गोष्टी झाल्या, सगळ्यांनी त्याला इग्नोर केलं, म्हणजे दुर्लक्ष केलं, आणि त्यामुळे तो एक व्यक्ती खूप वेगळा पडला. आणि मग त्यामध्ये त्याने सगळे चुकीचे डिसिजन्स घेतले, त्याच्या लाईफमध्ये खूप साऱ्या वाईट गोष्टी घडल्या, आणि आज नकळत का होईना पण त्या व्यक्तीने त्याचा हात पण गमावला आहे ना. तर मग हात गमावला म्हणजे त्याचा जो ज्या हाताने आपण काम करतो तो हात त्याने गमावला. तर मग कसं होतं आयुष्यामध्ये की आपण एखाद्याचा विश्वास असतो जो आपल्यावर, तो विश्वास त्याला आपण सोडून देतो, मध्येच आपण ब्रेक करतो काहीतरी छोट्या छोट्या कारणांमुळे, किंवा मग आपल्यामध्ये ते नॉलेज नसतं, आपल्यामध्ये ते पेशन्स नसतात है ना. आणि त्यामुळे मग ती व्यक्ती खूप आपल्यापासून लांब निघून जाते, किंवा आपण त्या व्यक्तीपासून लांब निघून जातो. तर असं करू नका. थोड्या वेळासाठी रागवा वगैरे, पण तुम्ही बोला, काहीतरी तुमच्या मनात जे डाऊट असतील ते क्लिअर करा आणि पुढच्या वाटचालीला चाला. आणि प्रत्येकाची साथ नेहमी धरून चला, आणि जेवढी का न होईना प्रत्येकाला मदत करा. कारण की चांगले दिवस सगळ्यांचे असतात, पण जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हाच खरी तुमच्यामधला जी माणुसकी असते ना ती लोकांना तुम्ही दाखवा. कारण की चांगल्या वेळी तुम्हाला 10 लोक मदत करतील, पण जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा जो तुम्हाला खरा मदत करतो ना तोच तुमच्याबरोबर आयुष्यभर टिकेल, आणि त्याच्यामधूनच तुम्ही खूप काही शिकाल. असं काही नाही की पैशाचीच मदत केली पाहिजे, मानसिकरित्या, शारीरिकरित्या तुम्ही खूप साऱ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकता. तर मग असं कधीच कोणाला मधीच सोडून जाऊ नका, प्रत्येकाशी बोला. आणि हां, कधी जर जो पण प्रॉब्लेम आहे ना तुमच्या मनामध्ये, किंवा तुम्हाला त्या व्यक्तीपासून जो प्रॉब्लेम आहे त्या पहिला तो व्यक्तीशी बोला, ठीक आहे. कारण की आजकाल कसं होतं की तो प्रॉब्लेम आपण त्या व्यक्तीसोबत डिस्कसच नाही करत, आणि त्या व्यक्तीला सोडून आपण 10 लोकांसोबत तो प्रॉब्लेम डिस्कस करतो, त्या व्यक्तीचं नाव खराब करतो, त्याच्याबद्दल खूप काही बोलतो, म्हणजे वाईट बोलतो आपण, त्याच्याबद्दल आपण खूप सारी निगेटिव्हिटी आपण आजूबाजूच्या परिसरात पसरवतो, आणि मग ती व्यक्ती नकळत म्हणजे खूप तिच्यावर वाईट परिणाम होतात. आणि हे व्हायब्रेशन्स खूप म्हणजे फटाफट काम करतात, म्हणजे एवढे फास्ट काम करतात ना की जर तुम्हाला त्याचा अनुभव घ्यायचा असेल ना तर त्याच्यासाठी आता आपण जी चॅलेंज घेणार आहे 28 डेजची चॅलेंज, त्याच्यामध्ये आपण बोलणारच आहोत की कसं काही तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगले किंवा वाईट गोष्टी घडवून आणू शकता. म्हणजे हे आपण ठरवतो आणि ते होतंच, आणि होणार म्हणजे होणार 100%. कारण की कसं आहे की जसं आपण जमिनीमध्ये एखादं रोप पेरतो ना है ना, म्हणजे काहीतरी तुम्हाला पाहिजे असेल तर पहिले तुम्हाला द्यावं पण लागतं. जसं की तुम्हाला जर तांदळाचं पीक पाहिजे तर तांदूळ पहिले थोडेफार पेरावे लागतात, त्याच्यानंतर एक तांदळाच्या जेव्हा तुम्ही पेरतात त्याला 100 तांदूळ येतात किंवा 1000 तांदूळ येतात, म्हणजे आपण आता मोजणार नाही, पण त्याचे रिझल्ट्स तुम्हाला भेटतात. तर तांदूळ जेव्हा तुम्ही पेरतात तेव्हा त्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर सारे तांदूळ भेटतात. म्हणजे तसंच असतं की पेराल तर उगवेल, ही जी म्हण आहे ती खूप चांगल्या प्रकारे काम करते. त्यामुळे चांगल्या गोष्टी पेरा, त्याचं चांगलंच फळ भेटेल. आणि नक्कीच लोकांना मदत करा, आणि असाच कोणाचा हातमध्ये सोडून जाऊ नका है ना. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. चला, नमस्कार.